कल्याणमध्ये जाऊयात, आदित्य ठाकरे बोलतात. प्रस्तावित केलेली आहे, त्याच्या देखील आम्ही विरोधात आहोत. बघा, जे गद्दार झालेत. दुःख हेच आहे की आमच्या सोबत असताना आपण पाहिलं असेल केवढं प्रेम आणि सगळं मिळत होतं. आज गद्दारी केले, उद्या ते घरी बसतील. कीर्तिकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कीर्तिकर ठाम राहिले. बिलकुल, कारण आपण पाहिलं असेल अमोल भैया हे निष्ठावंत आहेत, घाबरत नाहीत आणि ज्यांनी काही केलेलं नाही त्याला घाबरायचं कारण नाही. नक्कीच निवडणूक कशा प्रकारे त्याचा अजेंडा काय असणार आहे आपल्या अजेंडा म्हणजे आपण पाहताय, एक तर पहिलं संविधान आम्ही रक्षण करणार, दुसरं म्हणजे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आणि पूर्ण आम्ही करणार, कारण आम्ही जिंकल्यानंतर संविधान आणि लोकशाही ही पुन्हा एकदा बुलंद करणार आहोत. तिसरं म्हणजे आपण पाहताय महाराष्ट्राचा जो द्वेष भाजप करत आहे ते जगासमोर आहे. महायुतीच्या उमेदवारावर दगडफेक झाली होती नागपूरमध्ये, तर त्यांनी आरोप असा केलेला मिरवणुकीच्यांनी की बघा, संजय पाटलांच्या माणसांनी काय की असे मी यांच्याकडे लक्ष देत नाही. ही बातमी पहिल्यांदा आपल्याकडून ऐकलेली आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे, ईडी आयटी सीबीआय त्यांच्या हातात आहे.